या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञानाचे 15 महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। मोस्ट IMP प्रश्न आहे। एकूण 500 प्रश्न काढलेले आहेत। त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 याप्रमाणे प्रत्येकी रोज 15 प्रश्न आपण वन लाइनर स्वरूपामध्ये पाहणार आहोत। प्रश्न पहिला, कोणत्या सस्तन प्राण्याचा डोळा सर्वात मोठा असतो? कोणत्या सस्तन प्राण्याचा डोळा सर्वात मोठा असतो? जर उत्तर माहित असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। 5 सेकंदाचा वेळ असेल। याचं उत्तर आहे हरिण। पुढील प्रश्न आहे, अभ्रकाचा वापर कोणत्या उद्योगात कच्चा माल म्हणून केला जातो? याचं उत्तर आहे वीज उद्योग। वीज उद्योगामध्ये अभ्रकाचा वापर केला जातो कच्चा माल म्हणून। पुढचा प्रश्न आहे, विद्युत प्रेसचा आविष्कार कोणी केला? उत्तर आहे हेनरी शिले। पुढचा प्रश्न आहे, प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर शिजते। याचं उत्तर आहे दाब जास्त असतो, कारण की प्रेशर कुकर मधील आतील जो दाब असतो तो जास्त असतो, त्यामुळे अन्न लवकर शिजते। पुढील प्रश्न आहे, दाब वाढल्यावर पाण्याचा क्वथनांक काय होतो? याचं उत्तर आहे वाढतो। क्वथनांक वाढतो। दाब वाढल्यावर पाण्याचा क्वथनांक वाढतो। पुढील प्रश्न आहे, न्यूटनचा तिसरा नियम कोणता? ग्रॅव्हिटीचे न्यूटनने जे 3 नियम सांगितलेले आहेत त्यापैकी तिसरा नियम कोणता आहे? प्रत्येक क्रियेच्या उलट प्रतिक्रिया होते, म्हणजे एव्हरी रिॲक्शन हॅज अ अपोजिट रिॲक्शन, म्हणजे अपोजिट प्रतिक्रिया होते प्रत्येक क्रिया। प्रत्येक बल लावलं तर त्याच्या विरुद्ध बल आपल्याला लावलं जातं। पुढचा प्रश्न आहे, वनस्पती विज्ञानाचे जनक कोण? याचं उत्तर आहे थिओफ्रेटस। थिओफ्रेटस यांना वनस्पती विज्ञानाचे जनक म्हटलं जातं। पुढचा प्रश्न आहे, ध्वनीचा वेग कशात सर्वात जास्त असतो? ध्वनीचा वेग कशामध्ये सर्वात जास्त असतो? उत्तर आहे लोह। लोहामध्ये ध्वनीचा वेग जास्त असतो। एक्सरेचा शोध कोणी लावला? याचं उत्तर आहे रॉन्टजन। पुढचा प्रश्न आहे, कार्बनचे सर्वात शुद्ध रूप कोणते? 5 सेकंदामध्ये उत्तर द्यायचं आहे। उत्तर आहे हिरा। हिरा हे कार्बनचे सर्वात शुद्ध रूप आहे। पुढचा प्रश्न आहे, घरटे बनवणारा एकमात्र साप कोणता? याचं उत्तर आहे किंग कोब्रा। किंग कोब्रा हा एकमात्र साप आहे की जो घरटे बनवतो। पुढचा प्रश्न आहे, सर्वात लहान पक्षी कोणता? याचं उत्तर आहे हमिंग बर्ड। पुढील प्रश्न आहे, सर्वात मोठा जिवंत पक्षी कोणता? उत्तर आहे शहामृग। शहामृग हा सर्वात मोठा पक्षी आहे सध्या अस्तित्वात असणारा। पुढचा प्रश्न आहे, प्रोटॉनचा शोध कोणी लावला? याचं उत्तर आहे रुदरफोर्ड। रुदरफोर्ड यांनी प्रोटॉनचा शोध लावला। पुढचा प्रश्न आहे, फुलांच्या अध्ययनाला काय म्हणतात? फुलांचं जे अध्ययन केलं जातं त्याला काय म्हणतात? याचं उत्तर आहे अँथोलॉजी। तर हे 15 प्रश्न होते मोस्ट इम्पॉर्टंट। याचप्रमाणे तुम्हाला उद्या 15 प्रश्न म्हणजे डेली प्रत्येकी 15 प्रश्न सायन्सचे प्रोव्हाइड केले जातील। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा।